पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत 25 जुलैला एक घरफोडी झालेली होती भवानीनगर या क्षेत्रात. त्यामध्ये जवळपास 1,13,000चा मुद्देमाल चोरांनी चोरून नेलेला होता. तर ह्या मागावर आमचे डीबीचे कर्मचारी वारंवार फुटेज चेक करत होते आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून यातील 2 आरोपी अटक केले. आम्ही रोशन नरेश उईके वय 18 वर्ष राहणार भांडेवाडी आणि दुसरा राम हेमराज सोनकुसरे भांडेवाडी या दोघांना अटक करून त्यांच्याकडनं आम्ही जवळपास 13,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. आणि याच्यातला मुख्य आरोपी इरफान तो फरार आहे. त्याचा शोध घेणं सध्या सुरू आहे. यामध्ये फिर्यादी संजय शेडके आहेत, राहणार भवानीनगरचे. ते दाराला कुंडी कुलूप लावून बाहेर गेलेले होते आणि तेच त्यांनी बघितलं की बाहेर लॉक दिसलं गेटला आणि त्यांना हे वाटलं की घरात कुणी नाही. तेच त्यांनी बघून यामध्ये घरफोडी केलेली आहे आणि घरफोडी झाली आणि आता जे परतचा मुद्देमाल आहे त्याचा तपास सुरू आहे. पण जेव्हा आम्ही वारंवार गुप्तचर आपली गुप्त यंत्रणा ऍक्टिव्ह करून आणि त्याचप्रमाणे फुटेज बघून आपण जे आमचे डीबीच्या पथकातले अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांनी ह्या आरोपीचा शोध घेण्यात यश मिळवलेलं. बरोबर आहे. ह्या गुन्हेगारांवर यापूर्वीचे गुन्हे जो याच्यातला मुख्य आरोपी आहे इरफान नावाचा, तो म्हणजे अट्टल घरफोडी करणारा आहे आणि तो नशेत राहून करतो अशी आम्हालाही माहिती आहे. तर यांची मॉडस हेच आहे की तो दुसऱ्या मुलांना सोबत घेऊन जिथे निर्जन आहे किंवा ज्या घरात कोणी दिसत नाही आहे, ज्या घरांना कडी कुंडा लॉक लावून दिसते असे घरांची ते रेखी करतात ना, अशा घरांना ते टार्गेट करतात. तर आम्ही त्या प्रकारे जनजागृती पण नागरिकांमध्ये करत आहोत. नाही, मुख्य आरोपी जो इरफान आहे, इरफान नावाचे जो इरफान शमशाद अन्सारी वय 22 अंबेनगर भांडेवाडीचा, याच्यावर भरपूरशे घरफोडीचे वेगवेगळे नागपूर शहरात गुन्हे आहे. हाच मुख्य आरोपी आहे. इतर 2 गुन्हेगारांवर तितके गुन्हे नाही आहेत.